स्वामी म्हणतात, वाईट करणाऱ्यांना उत्तर देण्यासाठी वेळ वाया घालवू नको. कर्म त्याला तुझ्यापेक्षा चांगलं उत्तर देईल. आयुष्यात कोणी साथ देईल की नाही हे माहीत नाही, पण स्वतःवर विश्वास ठेवून नेहमी पुढे चालत राहायचं, कारण स्वतःपेक्षा मोठा साक्षीदार कोणीच नसतो. स्वामींजवळ एक प्रार्थना करा. कष्ट करण्याची ताकद दे, संघर्ष सहन करण्याची हिंमत दे. हे परमेश्वरा, प्रत्येक वेळी पडल्यावर पुन्हा उभं राहण्याची जिद्द दे. यश मागत नाही, सोपं आयुष्यही मागत नाही, फक्त एवढंच छोटी अपेक्षा आहे तुझ्याकडे. जेव्हा मार्ग कठीण असेल तेव्हा माझ्या पाठीशी उभा राहा. जेव्हा मन खचेल तेव्हा विश्वास बनवून सोबत राहा. कष्ट माझे असतील, संघर्ष माझा असेल, मेहनतही माझीच असेल, पण त्या प्रत्येक पावलामागे तुझं पाठबळ असू दे स्वामी माऊली. कारण जग जरी साथ सोडून गेलं तरीही तुम्ही माझ्यासोबत आहात. ही जाणीव माणसाला अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही जिंकण्याची ताकद देते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे स्वामी भक्ती प्रतिभा या चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, आरोग्यदायी जाओ हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या स्वामी संदेशाला सुरुवात करते. स्वामी भक्तांनो, तुम्हाला एकच नम्र विनंती आहे, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. स्वामींचा आशीर्वाद कायम आपल्या पाठीशी राहो. आपल्या सर्व समस्या दूर व्हाव्यात यासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करतील. स्वामी भक्तांनो, तुमच्यासमोर 2 नंबर आहेत, त्यापैकी तुम्हाला एकाला निवडायचं आहे आणि आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी काय आहे ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे. आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 11 नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे. स्वामी म्हणतात, बाळा, माणसानं इतकं साधं असावं की कोणालाही आपल्याशी बोलायला भीती वाटू नये आणि इतकं प्रेमळ असावं की कोणालाही आपल्याला सोडण्याची इच्छा होऊ नये. देवाकडे काही मागायचं असेल तर फक्त त्यांची साथ मागा, कारण ते सोबत असेल तर सगळं आपोआप मिळतं. स्वामींवर विश्वास ठेवणारा या जगात कधीच हरत नाही. प्रत्येक संकटात पुढे जातो, प्रत्येक संकट दूर करतो. त्यांचा आशीर्वादच त्यांची ढाल असते. वेळ ही एखाद्या वाहत्या नदीसारखी असते. एकदा स्पर्श केलेल्या पाण्याला तुम्ही पुन्हा स्पर्श करू शकत नाही, कारण नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेलं पाणी कधीही परत येत नाही. तसेच वेळचही आहे, एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही. म्हणून आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. स्वामी म्हणतात, बाळा, संकटांना कधीच कंटाळायचं नसतं, त्याला समोर जायचं असतं. कोणी नावं ठेवली तर थांबायचं नसतं. आपलं चांगलं काम आपण करत राहायचं असतं. अपमानाने कधीही खचायचं नसतं. जिद्दीने बळ वाढवायचं असतं. नाराज मुळीच व्हायचं नसतं. चैतन्य सदा फुलवायचं असतं. पाय ओढले म्हणून परतायचं नसतं आणि पुढे पुढे जायचं असतं. स्वामी म्हणतात, लोकनिंदेला कधीच घाबरायचं नसतं. आपलं सामर्थ्य दाखवायचं असतं. रागात कोणालाच बोलायचं नसतं. प्रेमाने मन जिंकायचं असतं. स्वामी म्हणतात, जीवनात खूप करण्यासारखे आहे, आपलं फक्त तिकडे लक्ष नसतं. स्वामी म्हणतात, बाळा, वाईट परिस्थिती कायम राहत नाही, ती फक्त आयुष्याचा धडा शिकवते. कधी अश्रूंनी, कधी संघर्षाने माणसाला अधिक मजबूत बनवते. वादळं जरी मोठी असली तरी आकाश संपत नाही. कठीण वेळ येते जरूर, पण तीही कायमची राहत नसते. जेव्हा सगळं हरल्यासारखं वाटतं तेव्हाच नव्याने उभं राहायचं असतं, कारण अंधारानंतरच प्रकाश येतो. हेच आयुष्य शिकवत असते. परिस्थिती कितीही कठीण असो, हिंमत कधीच हरू नकोस, कारण सोनंही चमकते तेव्हा जेव्हा ते आगीतून जातं. श्री स्वामी समर्थ. आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 10 नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे. एकदा एक भक्त स्वामीकडे आला. तो खूप दुःखी होता, नाराज होता. तो म्हणाला, स्वामी, माझ्या आयुष्यात खूप संकट आहे, दुःख आहे. कितीही प्रयत्न केले तरी मला मनाला शांती मिळत नाही. मी काय करू? स्वामींनी त्याला एक पाण्याने भरलेला ग्लास दिला आणि म्हणाले, हा ग्लास हातात धर. भक्ताने तो ग्लास हातात धरला. थोड्या वेळाने स्वामी विचारतात, काय वाटतंय? भक्त म्हणाला, काही नाही,
1 तासानंतर पुन्हा स्वामींनी त्या भक्ताला विचारले. तो भक्त म्हणाला, हात दुखायला लागला. स्वामी म्हणाले, बाळा, ग्लास तोच आहे, त्याच ग्लासचं वजन तेवढंच आहे, पण जितका जास्त वेळ धरून ठेवशील तेवढं वजन वाढेल. तात्पर्य, आयुष्यातील दुःख, चिंता आणि राग याचाही असंच असतं. त्यांना मनात धरून ठेवलंस तर ते ओझं बनतात. त्यांना स्वामींच्या चरणी सोडून द्या. जीवन आनंदी होईल. मनातल्या काही इच्छा ह्या मनातच राहून जातात, कारण सगळ्यांना सगळं मिळत नसतं. इथे प्रत्येकाच्या पदरात सुखाचे सगळेच माप पडत नाहीत. काही स्वप्न शेवटी अपूर्णच राहतात. पण जे मिळालं नाही त्याचा ध्यास करून बसण्यापेक्षा जे जवळ आहे त्यात जगायला शिकणं हेच तर खरं आयुष्य आहे. स्वामी म्हणतात, जीवनात कितीही अडचणी आल्या तरी हसत पुढे चालत राहा, कारण सूर्य मावळला म्हणून उद्याची पहाट थांबत नाही. आयुष्यात अनेक चढ उतार आले, पण कधीच खचून जावं लागलं नाही, कारण स्वामी माऊली पाठीशी तुझा हात होता. देवा, तू माझ्या सर्व इच्छा तर पूर्ण केल्यास, पण माझ्यासाठी जे योग्य होतं ते मला नेहमी भरभरून दिलंस. कधी कधी मला वाटायचं की मला हे मिळणार नाही, पण तुझ्या नियोजनावर माझा पूर्ण विश्वास होता. आज मी जिथं आहे, जे काही आहे ते फक्त आणि फक्त तुझ्या कृपेमुळे आहे. माझ्या आयुष्यातील प्रत्येक सुंदर दिवसासाठी तुझे कोटी कोटी धन्यवाद. आम्ही म्हणतात, बाळा, अपमान कोणी कितीही केला तरी त्याच्या ओझ्याखाली जास्त काळ राहू नका, कारण अपमान आपल्याला लहान करत नाही, आपण त्याला धरून ठेवतो तेव्हा आपणच स्वतःला कमी करतो. जिथे आदर नाही तेथे आपली उपस्थिती निरर्थक ठरते. जागा असो वा व्यक्ती, सोडता आली पाहिजे. हीच आत्मसन्मानाची खरी ओळख आहे. सहनशीलता चांगली असते, पण स्वतःची किंमत गमावून नाही. आपली किंमत नाही तेथे थांबून तरी काय साध्य होणार. कधी कधी निघून जाणं ही पळवाट नसते, तर स्वतःसाठी घेतलेला ठाम निर्णय असतो. स्वतःचा मान जपा, कारण तोच आपलं खरं भांडवल आहे. कोणतंही फूल कधीच दुसऱ्या फुलांशी स्पर्धा करत नाही, कारण त्यांना पण माहीत असतं की निसर्गाने प्रत्येकालाच वेगळं बनवलं आहे, प्रत्येकाला काहीतरी सुंदर दिलं आहे. स्वामी म्हणतात, पाण्यापेक्षा तहान किती आहे याला जास्त किंमत असते, मृत्यूपेक्षा श्वासाला जास्त किंमत असते. या जगात नाते तर सर्वच जोडतात, पण नात्यांपेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते. दिवा कधीच बोलत नाही, त्याचा प्रकाशच त्याच्या कामाचा परिचय देतो. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या विषयी काहीच बोलू नका, चांगले कर्म करत राहा, तेच तुमचं परिचय या दुनियाला देतील. स्वामी म्हणतात, आयुष्यात प्रत्येक दिवस नवीन संधी घेऊन येतो. काल काय झालं याचा विचार न करता आज काय चांगलं करता येईल यावर विश्वास ठेवा. चेहऱ्यावर हसू, मनात सकारात्मक विचार ठेवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. तुमचा दिवस आनंदी, सुखी आणि यशस्वी होईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. असेच मोटिवेशन व्हिडिओ ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. कमेंटमध्ये अशक्य ही शक्य करतील स्वामी टाईप करा. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण करतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.